सध्या नाशिक शहरात महापालिका निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असून त्याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 मधून भाजप पक्षाकडून इच्छुक उमेदवार म्हणून इंद्रभान सांगळे व कलावती इंद्रभान सांगळे यांनी निवडणूक तयारीला वेग दिलाय। इंद्रभान सांगळे यांनी 2017च्या पंचवार्षिक निवडणुकीतही निवडणूक लढविली होती, मात्र अत्यंत कमी मतांनी त्यांचा पराभव स्वीकारावा लागला होता। त्या पराभवातून बोध घेत गेल्या काळात त्यांनी प्रभागात सातत्याने काम करत जनसंपर्क अधिक मजबूत केलाय। आगामी 2026च्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत ते नव्या जोमाने रिंगणात उतरले असून आजवर केलेल्या कामाच्या जोरावर विजयाचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे भाजप पक्षाने प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी देताना आपला निश्चितच विचार करावा अशी विनंती त्यांनी पक्षश्रेष्ठींना केली आहे। सांगळे हे या परिसरातील अत्यंत प्रभावशाली नेतृत्व म्हणून ओळखले जातात। धार्मिक कार्यक्रम असोत, सामाजिक उपक्रम असोत किंवा नागरिकांच्या वैयक्तिक समस्या प्रत्येक ठिकाणी ते आवर्जून पुढाकार घेताना दिसतात। कोणाच्याही अडचणीत हिरिरीने सहभागी होणारा नेता अशी त्यांची ओळख असून याच विश्वासाच्या जोरावर प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपाचा झेंडा फडकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। आम्हाला नगरसेवक म्हणून इंद्रभान आप्पा सांगळे यांच्या कुटुंबात कोणी उमेदवार असलं तर ते चालते आम्हाला। तुम्हाला सांगळे आप्पाच म्हणून नगरसेवक का पाहिजे? पण आम्ही सगळ्यांच्या आजपर्यंत पाहिलं, आम्ही जसं आम्ही इथं राहायला आलो त्या दिवसापासून ते आमच्या प्रत्येक सुखादुःखात रात्री अपराधी कधीही तेव्हा आम्हाला ते कामात येणारी माणसं आहेत, त्याच्यामुळे ते आम्हाला सगळ्यात जवळ पाहिजे ते। भैया मला सांगळे आप्पाच म्हणून नगरसेवक का? तुम्हाला नेमकं काय कारण? या नगरासाठी व सर्वसामान्य माणसांसाठी ते खूप गरजेचे। कोणाच्या सुखदुःखांना ते नेहमी हजर राहतात। लहान मुलगा असो, मोठी बाई असो, माणसं सगळ्यांशी बोलतात, सुखदुःखाला उभे राहतात। कोण पाहिजे हे सांगा। आप्पा, सांगळे आप्पा पाहिजे आम्हाला। आणि सांगळे आप्पाच नगरसेवक का लागतंय तुम्हाला? सांगळे आप्पाचा माणूस आमच्यासाठी चांगला आहे। अशी कोणते कामं केलेले त्यांनी? खूप काही सारं कामं केलेले, सुखात दुःखात सर्व ठिकाणी ते थांबतात आमच्यासाठी, म्हणून आम्हाला आप्पाच पाहिजे। एक काम सांगाल का त्यांचं? मंदिराचं काम केलं, इकडच्या मंदिराचं काम केलं, सर्व काही काम करतात इथं। त्याच्यामुळे आप्पाशिवाय कोणताच माणूस नाही पाहिजे। कुठला प्रभाग आहे? 10 सांगळे आप्पा म्हणून का? पण का बाई आप्पाचं नेमकं एखादं काम करणारे आहे ते इकडं. पण काय एखादं काम सांगा ना। आणि रोडाची कामं करतील, लोकांची म्हणजे भावना त्यांच्यावर बसतील सगळी। प्रभागात आता नगरसेवक म्हणून कोण पाहिजे तुमच्या प्रभागामध्ये? सांगळे आप्पा। सांगळे आप्पाच का बरं तुम्हाला प्रभागात नगरसेवक म्हणून पाहिजे? कारण ते आतापर्यंत तर काही निवडून आलेले नाही, तरी सुद्धा त्यांनी खूप काही केलेले आमच्यासाठी। आपल्या नगरमध्ये, नगरच्या बाहेरचे पण जे कोणी आहे त्यांच्यासाठी खूप मदत करतात ते, आणि त्यांचं खूप काही सहकार्य आहे, म्हणजे अनमोलाचे सहकार्य आहे ते, आणि आम्हाला त्यांनाच आणायचे आता, आणि अजून छान प्रकारे प्रगती होईल आमची। थांबा एक मिनिट। तुम्हाला प्रभाग क्रमांक 10 मध्ये नगरसेवक म्हणून कोण तुम्हाला आवडेल? आम्हाला प्रभाग क्रमांक 10 मध्ये इंद्रभान आप्पा सांगळे यांचीच निवडून यायला पाहिजे। महिलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत गरजेचं आहे। तसंच इथे मंदिरं आहेत, गार्डन आहेत, प्रत्येक ठिकाणी आपण खूप छान सहकार्य केलेलं आहे। त्यामुळे प्रभाग क्रमांक 10 मधून आम्हाला इंद्रभान आप्पा सांगळेच पाहिजे। ये ग बाई, सांगळे आप्पा का बरं नगरसेवक पाहिजे? कारण की त्यांनी नाही रे, नगरसेवक म्हणून प्रभाग 10 मध्ये कोण नगरसेवक पाहिजे? आमले सांगळे आप्पा, आम्ही 15 वर्षापासून आठ राहतच। सांगळे आपण त्यांचा आमचा चांगला परिचय आहे, आणि काम चांगलं आहे त्यांचं सांगळे आपण त्यांचं, आणि स्वतः बांधकाम व्यावसायिक असल्यामुळं ते मंदिराचे काम, महाकालेश्वर मंदिर, कुंदकेश्वर महादेव मंदिरांचे कामं केले, रेणुका माता मंदिर, राधाकृष्ण मंदिरांचे कामं केले सगळे। आणि बांधकाम कामगार म्हणून काम चांगलं आहे का सामाजिक काम चांगलं आहे? सामाजिक कार्य बी चांगलं आहे त्यांचं। सामाजिक कार्य ते सगळं गरीब गरीब लोकांना मदत करणे ते, त्याच्यामुळं पाहिजे। तुम्हाला कोण पाहिजे? चांगले आप्पाच पाहिजे आमले पण, कारण तेसपासारखं आहे ना माणूस, आणि प्रभाग क्रमांक 10 आम्हाला मिळणार नाही, कारण तेसनं धार्मिक कामना जर विचार करा तर तेसनं बा धार्मिक कामना तेसनं बरोबरी कोणीच करणार नाही आम्हाला येण्यावर। सांगळे आप्पा का बरं तुम्हाला नगरसेवक म्हणून लागतं? सांगळे आप्पा अशी माणसं आहे की दुःखाला सुखाला कोणाचे कार्याला धावून येतात। एका फोनावरती ते कुठे बी असो त्यांचे कार्यकर्ते आणि ते स्वतः हजर असतात। तिथे आमचे सांगळे आप्पा आम्हाला पाहिजे। या इलेक्शनला तुम्ही सांगळे आप्पांना चांगल्या लीडनं निवडून देणार आहात काय? हो,
या ठिकाणी होऊ घातलेल्या महानगरपालिका इलेक्शनमध्ये किंवा या ठिकाणी मतदार म्हणजे चालू झालेले या ठिकाणी प्रभाग क्रमांक 10 आणि ऑल नाशिक महानगरपालिकेचं इलेक्शन लागलेलं आहे. त्या आमच्या प्रभाग क्रमांक 10मध्ये सन्माननीय इंद्रभानप्पा सांगळे या ठिकाणी उमेदवार करणार आहेत. त्या किंवा त्यांच्या धर्मपती कलावती इंद्रभान सांगळे, जे BJP पक्ष भारतीय जनता पार्टी दोघांपैकी एकाला जे का उमेदवारी मिळेल त्या उमेदवारामागं आमच्या परिसरातील आमच्या शेड कंपनीतील जवळजवळ आमच्या कंपनीतील 700 ते 800 परिवार या ठिकाणी राहत आहेत. या परिसरामध्ये अनेक कामगार या ठिकाणी राहत आहेत. आणि विशेष म्हणजे इंद्रभान सांगळे आप्पा हे शेड कंपनीमध्ये कामाला असल्यामुळे एक कामगार आहेत. आणि संपूर्ण प्रभाग क्रमांक हा जवळजवळ 95% हे कामगार वसाहत आहेत. आणि त्यामुळे निश्चितच अगदी आत्मविश्वासाने सांगू शकतो की या ठिकाणी इंद्रभान सांगळे आप्पांचा किंवा त्यांच्या धर्मपत्नी कलावती इंद्रभान सांगळे आप्पा यांच्या घरातच निश्चित विजय होणार आहेत. ही ठामपणे मी नागरिकांच्या वतीने या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि सगळ्यांना आवाहन करतो का हे कामगार माणूस आहेत, तिन्ही शिफ्ट केलेला माणूस आहेत आणि सगळ्या समस्यांची जाणकारी आहेत. कोणाही कधीही भेटा, कधी या, कोणालाही अडचणीने सामोरे जाणारा माणूस नाही, एकदम दिलखुश गप्पा मारणार. आणि सगळ्यांनी फक्त आणि फक्त BJPला आणि इंद्रभान सांगळे आप्पाच्या परिवाराला मतदान करावं हीच सगळ्यांना कळकळीची विनंती. धन्यवाद. आपण असं कोणतं एक काम सांगा मला का असं ठोस काम केलेले? आपण असं एक काम नाही, असे अनेक कामं आहेत तर त्यांची लिस्ट 2 पानं भरतील. कुठल्याही कामामध्ये जा, कुठल्या असं सामाजिक असो, राजकीय असो, नगरपालिकेचे असो, शाळेचे असो, कॉलेजचे असो, पोलीस स्टेशनचे असो, बाई असो, कुठले असो, घरगुती कुठले असो, तर प्रत्येक कामाला आपणचं या ठिकाणी मोलाचं सहकार्य असतं. त्या ठिकाणी कधी अगदी स्वतःच्या खिशातून पैसे घालतील पण त्या परिवाराला आरोग्याचं असून त्या 100% साथ देतील. असंच 10 में आपको कौन नगर सेवक चाहिए है? आपा चाहिए, मैं उनको 15 साल से जानता हूँ. कोई भी काम लगता है तो हमको मदद करते हैं. अप्पा का क्या नाम है लेकिन? सांगले आपा. हमको 15 साल से मैं उनको जानता हूँ और मैं उनको कोई भी काम हमको लगता है तो हमको मदद करते हैं. आपका नाम क्या है? संत पटेल. आप्पा, आपण भाजपकडून इच्छुक आहात, निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे. काय सांगणार, नेमकं कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर आपण या निवडणुकीत उभे आहे? सर्वांना जय श्रीराम. आपण जो प्रश्न विचारला, आपण कुठल्या बेसवरती निवडणूक लढवतात, प्रामुख्याने प्रभाग जो 10 नंबरचा जो प्रभाग आहे या प्रभागामध्ये नवीन वस्ती प्रामुख्याने वाढत आहे. आणि ती वाढत असताना अनेक नागरी समस्या ज्या आहेत त्या समस्या मात्र जशाच्या तशा आहे. आणि मग त्या समस्यामध्ये रस्ते नाहीये, नवीन वसाहतीमध्ये रस्ते नाहीये, लाईटचा विषय, ड्रेनेजचा विषय आहे. आरोग्याच्या दृष्टीनं ड्रेनेज हा फार महत्वाचा पार्ट आहे. परंतु काही वस्ती जर आपण फिरलो तर ड्रेनेज जे आहे ते ओपन रस्त्यावरती आपल्याला वाहताना दिसत आहे. आणि हा कामगार वस्तीचा प्रभाग आहे. आणि 10 नंबरचा जो शेवटचा टप्पा येतो तो महापालिकेचा म्हणजे शेवटचा टप्पा आहे जिथं महापालिकेची हद्द संपते. तर बऱ्यापैकी दुर्लक्षित असा हा भाग आहे आणि विकासापासून वंचित आहे. या सगळ्या गोष्टींना न्याय देण्यासाठी ही कामगार वस्ती आहे. म्हणून या भागाचा आपण काहीतरी एक कामगार या नात्याने, मी एक कामगार क्षेत्रातून आलेला माणूस आहे, मी सीएट कंपनीमध्ये सर्व्हिस करत होतो, त्या अनुषंगाने या भागामध्ये राहणारे सर्वच लोक कामगार क्षेत्रातले असल्याने त्यांना कुठेतरी कामगाराच्या रूपानं आपल्याला हा माणूस काहीतरी न्याय देईल अशा आशेवरती ही लोक सगळी गेली अनेक वर्ष माझ्या माध्यमातून एक नवीन नेतृत्व बघू इच्छित आहे. आणि त्यामध्ये निश्चितपणे त्यांना येणाऱ्या काळामध्ये जर पक्षाने माझ्यावर भरोसा टाकला, मला सेवा करण्याची जर संधी दिली तर निश्चितपणे प्रभाग 10 मध्ये ज्या ज्या काही नागरी समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी 100% प्रयत्न करेन. आप्पा, महानगरपालिका निवडणुकीच्या 2026च्या अनुषंगाने आपण निवडून आल्यानंतर मुख्य 3 कामे कोणती करणार? अतिशय आपण एक
2-4 महिन्याभरापूर्वीचं जे वातावरण नाशिकचं जे होतं ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि ह्या 2 महिन्यामध्ये जे काही आपल्याला बदल दिसायला लागलेला आहे त्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं रस्ते, लाईट, पाणी ह्या सगळ्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या होत असतात. परंतु प्रभागामध्ये किंवा शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था टिकली पाहिजे. सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की आम्ही जिथं राहतो तिथं आम्ही सुरक्षित आहोत. पण तशी या मधल्या पिरियडमध्ये लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न फार मोठा गंभीर बनलेला होता. आणि नाशिक पोलिसांना किंवा नाशिक आयुक्त आपले कर्णिक साहेब यांना या ठिकाणी आम्ही धन्यवाद देणार. त्यांनी बऱ्याच सामसी या सगळ्या गोष्टीला आळा घातलेला आहे. तरी पण आमचं कर्तव्य म्हणून जर आम्ही पुढे याच्यामध्ये आलो तर निश्चितपणे सर्वप्रथम प्राधान्य जे राहील ते सुरक्षेविषयी राहील. जो टवाळखोरांचा उपद्रव असेल, महिलांना जी असुरक्षित जी भावना महिलांच्या मनामध्ये तयार झालेली ती घालवण्याचं काम मी निश्चितपणे करेन. आणि प्रभागाच्या विकासासाठी आम्ही 100% जे ज्या काही गोष्टी करण्याजोग्या आहे, उदाहरणार्थ जर आपण बघितलं प्रभागामध्ये प्रामुख्याने अशोकनगरचा जो मुख्य रस्ता आहे, संध्याकाळी 5 ते 8:30 ते 9 वाजेपर्यंत अशी परिस्थिती असते का मार्केट बसून पुणे मुख्य रस्त्याला जायला किंवा मुख्य रस्त्यापासून आतमध्ये यायला अर्धा तास आपल्याला तिथं उभं राहावं लागतं किंवा ट्रॅफिक जाम होते, अपघात होतात, भांडणं होतात. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी मार्केट तर आपल्याला हवंय. मार्केट जवळ असेल तर आपल्याला भाजीपाला वगैरे सगळ्या गोष्टी आपण हे बघतो, शाळा जवळ हवी आहे. तरी पण वाहतूक समस्या संध्याकाळची अशोकनगर भागातला फार मोठा प्रश्न तयार झालेला आहे. आणि त्याच्यावरती सुद्धा माझा फोकस राहील का तो सोडवण्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजे हा प्रामुख्यानं माझ्या नजरेतला एक मोठा प्रश्न आहे. आपण जर सातपूर परिसरात बघितलं, सातपूर MIDC असो किंवा अंबड MIDC आहे, या परिसरात मुख्यतः गुन्हेगारी आता आपण बोलला खूप कमी झालेली. परंतु तरुण मुलांना रोजगाराबाबत आपण काय नियोजन करणार, काय सांगणार? आता नगरसेवक हा जो पार्ट आहे हा पार्ट किमान तो नोकरी तर देऊ शकत नाही, परंतु वरिष्ठ जे असतात, समजा आमदार असतील, खासदार असतील, पक्षाचे जे काही ध्येय धोरण असेल त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे, आम्ही एक छोटेसे कार्यकर्ते म्हणून पक्षाला ही सगळी गोष्ट किंवा वरिष्ठांना निश्चितपणे आम्ही सांगण्याचं काम करू. कारण ही काळाची गरज झालेलीच आहे. आणि गुन्हेगारी का वाढते? रोजगार नाही म्हणून गुन्हेगारी वाढते. जर रोजगार असता तर गुन्हेगार वाढलेच नसते. रोजगार मिळत नाही म्हणून कुठेतरी वाममार्गाला मुलं जातात, चुकीचे व्यसन करतात आणि कुठेतरी 2 रुपये मिळवण्यासाठी काहीतरी चुकीचं काम त्यांच्या हातून घडलं जातं. कोणाला असं वाटत नाही की आपण हे केलं पाहिजे, परंतु नशेच्या आहारी जाऊन या सगळ्या गोष्टी होत असतात. आम्ही येणाऱ्या काळामध्ये सुशिक्षित बेरोजगारांसाठी या ठिकाणी रोजगाराची शिबिरं राबवू. त्यांना स्वतःचे उद्योग स्थापन करण्यासाठी काही हुशार मुलं असतात, या सगळ्यांसाठी आपण या महापालिकेच्या माध्यमातून सतत काही ना काही या भागामध्ये आम्ही करू असं आम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे बेरोजगारांच्या बाबतीतला प्रश्न जो आहे त्याचं उत्तर देण्यासाठी तो फार मोठा प्रश्न आहे. कारण बेरोजगारी हा संपूर्ण देशाला, महाराष्ट्राला आणि सगळा याला मध्ये पडलेला प्रश्न आहे तो. कारण त्या पद्धतीचे उद्योग नाही. उद्योग वाढीसाठी आता नाशिकमध्ये उद्योग यावे हा सगळा विषय जो आहे तो ऍक्च्युली माझ्या लेवलचा नाही, तरी परंतु आम्ही त्याच्यासाठी पाठपुरावा करू. आपण प्रामुख्याने प्रभाग 10 म्हटलं 40-42 हजार या ठिकाणी मतदान आहे. हो, या ठिकाणी त्या नागरिकांना आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय आवाहन करणार? प्रभाग 10 मध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ही कामगार वस्ती आहे. आणि कामगार वस्ती असल्याने मी कामगारांना किंवा संपूर्ण मतदारांना एवढंच आवाहन करतो, गेली 22 वर्ष या भागामध्ये मी सामाजिक काम करत आहे. माझा 3 पंचवार्षिक मध्ये अवघ्या 2 अंकी संख्येमध्ये पराभव झाला. आणि तो पराभव झाल्याच्या नंतर सुद्धा मी खचून न जाता सतत 22 वर्ष मी मतदारांच्या आणि नागरिकांच्या नेहमी सान्निध्यात राहिलो. ते करत असताना कुठलाही राजकीय हेतू न ठेवता बहुतांशी उमेदवार किंवा आता आपण बघतोय इलेक्शन आलं
आणि मग मतदारांकडे जायचं, वेगवेगळ्या घोषणांचा पाऊस करायचा, वेगवेगळे आमिष दाखवायची, या सगळ्या गोष्टीचा आणि माझा कुठेही काही संबंध नाही. इलेक्शन लागलं म्हणून मी काम करतो हे अजिबात म्हणजे मी 12 तास माझा उद्योग सांभाळून मी सामान्य माणसाच्या, मतदारांच्या सगळ्यांच्या संपर्कात असतो. आणि ते करत असताना या भागामध्ये प्रामुख्याने सांप्रदायिक देवधर्माचं काम मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही या भागामध्ये, सांगायचं गेलं तर मग सप्ते असतील, भजन कीर्तन असतील, सत्संग असतील, त्याच्यानंतर तुमचे आरोग्य शिबिर असतील, रक्तदान शिबिर असतील, नवीन मंदिर बनवणे, मंदिरांचा जीर्णोद्धार करणे, महिलांसाठी शिबिर राबवणे, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अनेक शिबिराच्या माध्यमातून, कारण ही कामगार वस्ती असल्यामुळे सगळेच जण चांगल्या दवाखान्यात जाऊ शकत नाही, आम्ही डोळ्यांचे अनेक शिबिर राबवले. हे सातत्याने मी करत असतो, कारण मला एक सांप्रदायिक पैलू आहे. मी निर्व्यसनी माणूस आहे, मला कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही. माझा कल राजकारण करत असताना धर्माकडे, धर्म वाढला पाहिजे, तरुण मुलं धर्माकडे आकर्षित झाले पाहिजे, त्याला धर्म कळायला पाहिजे. म्हणून आम्ही सातत्याने बघा, या 10 नंबरमध्ये विशेषतः मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये आम्ही अनेक मंदिरं लोकसहभागातून आम्ही उभी केली. आणि आजही असं आहे का त्या मंदिरामध्ये तुम्ही कधी या 100-200 लोक सकाळ संध्याकाळ आरतीला येतात, पाठ होतो, त्याच्यानंतर तुमचं भजन कीर्तन होतं. तर ह्या सगळ्या गोष्टीचा माहोल जो आहे आमच्या या वस्तीवर नेहमी पडत असतो. म्हणून मला असं वाटतं की मतदार 100% माझ्या पाठीमागे उभे राहतील आणि पक्ष सुद्धा मी केलेल्या कामाची पावती मला नक्कीच देतील किंवा मिळेल असं मला आशादायी असं चित्र वाटतं. एवढ्या 1-2 दिवसामध्ये आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून साधारणपणे आज उद्या हे सगळं स्पष्ट व्हायला पाहिजे. आणि शेवटपर्यंत पक्षाचा आदेश, वरिष्ठांचा आदेश आम्ही निश्चितपणे पाळू. आणि मतदारांना या ठिकाणी कळकळीचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो, जी माणसं आपण पूर्णपणे ओळखतो, जी माणसं आपल्या बरोबर नेहमी उभे राहतात, ज्यांची आपल्याला भीती नाही, जे आपल्या नेहमी सहवासातच असतात, आपण कुठेही केव्हाही कोणत्याही वेळेला आवाज दिला थांबणारी माणसं, अशाच माणसांच्या बाबतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण विचार करावा. कारण आपण बघितलं आज राजकारणामध्ये 2 प्रकारचा प्रभाव जो आहे तो जास्त प्रमाणात आहे. तो म्हणजे दडपशाही, म्हणजे ज्याला आपण गुंडगिरी म्हणतो, आणि दुसरं म्हणजे मनी पॉवर. तर मनी पॉवर वापरणारे जी लोक असतात ते ठराविक काळासाठी असतात. तेवढा पॉवर, तेवढा पिरियड संपला तर त्यांची मनी संपला, त्यांचा पॉवरही संपला. तर ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण प्रामुख्यानं दुर्लक्ष करावं आणि चांगल्या माणसाच्या पाठीमागे उभं राहावं, असंच कळकळीचं आवाहन मी आपल्याला या ठिकाणी करतो. धन्यवाद. तुम्ही नाशिक लोकशाही न्यूज साठी रमेश खरात, सातपूर.